साक्री येथे शिवसेना शिंदे गटाच्या वतीने शिवसेनेचे युवा नेते इंजिनियर सागर गावित यांच्या वाढदिवसानिमित्त एक भेट प्रेमाची म्हणून तालुक्यात उपक्रम राबवण्यात आला। शहरातील गोरगरीब महिला तसेच नगरपंचायतीच्या सफाई करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना साडी वाटप करण्यात आले। तसेच शहरातील भाजीपाला विक्रेत्यांना छत्री वाटप करण्यात आले। यावेळी तालुका अध्यक्ष पंकज मराठे, बाळा शिंदे, नगरसेवक राहुल भोसले, छोटीराम तोरवणे, विजय भामरे, गोविंदा सोनवणे, दयानंद मराठे, अक्षय सोनवणे अँड नरेंद्र मराठे, बंडू नांद्रे, गणेश सूर्यवंशी, कमलाकर मोहिते, बाबा पठाण यांच्यासह तालुक्यातील शिंदे गट शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। जय भवानी, जय शिवाजी। चेंज होऊन जा फक्त आता। आपल्या साक्री तालुक्याचं जे युवा नेतृत्व आहे ते प्रत्येक गोरगरीब जनतेच्या सुखादुःखात सामील होतात। अशा गावित कुटुंबाचे जे पुढचे वारसदार नाही म्हणता येणार, पण जे पुढचा त्यांचा जो एक समाजसेवेचा वसा चालवत आहेत असे आदरणीय सागरदादा गावित यांचा आज वाढदिवस आहे। त्यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्ण तालुकाभर आज असे जे लोक किंवा जनकल्याणकारी कार्यक्रम राबा भाग म्हणून आपण आज साक्री शहरामध्ये ज्या आपल्या साक्री नगरपंचायतीच्या ज्या सफाई कर्मचारी आहेत जे पूर्ण साक्री शहराची साफसफाई करतात आणि त्याचसोबत ज्या ज्येष्ठ महिला आहेत आपल्या जवळच्या वॉर्डांमधल्या त्या महिलांना एक साडी चोळीचा आहेर म्हणजे वाढदिवस खूप सारे मनवले जातात, मोठे मोठे पार्ट्या केल्या जातात, पण गोरगरिबाला कुठेतरी आपल्या वाढदिवसातला एक काहीतरी थोडाफार आधार मिळावा म्हणून हा एक जनकल्याणकारी आज कार्यक्रम घेण्यात येतो आहे। महिलांसाठी एक साडी चोळीचं वाटप आहे। त्याचप्रमाणे आज साक्री शहरात जे आपले फळ विक्रेते किंवा भाजीपाला विक्रेते जे आपले बांधव आहेत यांच्यासाठी आपल्या सागरदादांच्या वाढदिवसानिमित्त एक जी मोठी असे हे अशा पद्धतीचे छोटे छोटे कार्यक्रम पूर्ण आज तालुक्याभर राबवण्यात आले आहेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त। त्यानंतर सागरदादांबद्दल एक दोन शब्द बोलण्यासाठी मी साक्री तालुक्याचे आपले तालुका प्रमुख पंकज दादा यांना विनंती करतो त्यांनी सर्वांना जय महाराष्ट्र। आवाज नाही त्या दिवशी डॉक्टरांनी काय सांगितलं होतं, जय महाराष्ट्र। कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती महात्मा ज्योतिबा फुले, बाबासाहेब आंबेडकर, भगवान वीर एकलव्य या सर्व महामानवांना वंदन करतो आणि ज्या कार्यक्रमासाठी एवढ्या मोठ्या संख्येने माता भगिनी ज्या उपस्थित झाल्या त्या सर्व माता भगिनींचा मी पहिले धन्यवाद करतो आणि आभारही मानतो। खरं म्हणजे सकाळपासून बऱ्याच ठिकाणी सागरदादाचे कार्यक्रम झाले आणि कार्यक्रम घ्यावा अशी त्यांची मानसिकता बिलकुल नव्हती।
सागरदादांचं म्हणणं होतं की वाढदिवस म्हणून बुवा तुम्ही कार्यक्रम अजिबात नुसतं केक कापल आणि सत्कार करा, तर असे कार्यक्रम आम्हाला नकोय म्हणून मागच्या वर्षी केला नव्हता, त्याच्या मागच्या वर्षीही केला नव्हता. यावेळेस आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या जे आमदार ताईंवर फार प्रेम करतात, जीवा फार प्रेम करतात, डॉक्टर साहेबांवर प्रेम करतात, अशा आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांच्या शब्दाला मान देऊन सागरदादांनी हा कार्यक्रम केला, कार्यक्रमाला होकार दिला. बरं, कार्यक्रम करताना त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं, जर माता भगिनींसाठी किंवा आपल्या लोकांसाठी जर काही कार्यक्रम कराल तरच मी कार्यक्रम करेल, नाही तर कार्यक्रम नाहीच म्हणत होते. आता सागरदादांच्या बाबतीत आम्ही जेवढे बसलोय किंवा काही अजूनची मंडळी यांना कल्पना आहे सागरदादांचा स्वभाव काय आहे. जरी माझ्या भाषणात 2-3 वेळेस याच्या अगोदर आला असेल, पण त्या भाषणाच्या वेळेस ही लोक नव्हते. दादा, आपण प्रत्येकाने आमदार बघितलेले आहेत, विविध ठिकाणाचे आमदार बघतो. आमदारापेक्षा त्यांच्या मुलाचा किंवा त्यांच्या नातेवाईकांचा झटका फार जोरात असतो. पण सागरदादा सारखा असा व्यक्ती आहे की आमदार म्हणून किंवा आमदारचे चिरंजीव म्हणून कधीच त्यांनी अशा पद्धतीत वागले नाही. उलट ते कुठेतरी कोपऱ्यात उभे, आता हे तरुण मंडळी जिथे एका बाजूला उभे किंवा कोणी मागं जसे उभे तसे सागरदादा एका कोपऱ्यात जाऊन उभे राहतात. म्हणून अशा ज्या आपल्या तालुक्याच्या सगळ्यांचे लाडके आमदार आणि कोणत्या नेत्याच्या जोरावर आपल्या साक्री तालुक्याचे आमदार निवडलेले नाही, तर या गोरगरीब जनतेच्या जोरावर, या गोरगरीब लोकांवर सर्वसाधारण लोकांनी ठरवलं होतं की आपल्याला आमदार मंजुळाताई गावितांना निवडून द्यायचंय. आणि त्याप्रमाणे त्या ताकदीने आपण ताईंच्या सगळे 5 वर्षात करोना काळापासनं या परिवाराने या साक्री तालुक्याची आणि साक्री शहराची इतकी सेवा केलेली आहे की ती सांगणं, शब्दरूपी सांगणं सुद्धा कठीण आहे. कारण घरात 3-3 पेशंट असायचे आणि त्यावेळेस बाप मुलाला होत नव्हता, मुलगा बापाला होत नव्हता. अशा परिस्थितीत हा परिवार जनतेसाठी रस्त्यावर होत आहे. ज्यावेळेस गोविंदा पैलवान, राहुल, आम्ही जे सगळेजण जेवढे इथं सगळे असणारे, आम्ही सांगायचो ताई तुम्ही बस करा, डॉक्टर साहेब तुम्ही बस करा, तुम्ही घरी थांबा करोनाचे. त्यावेळेस डॉक्टर साहेब आम्ही संताप करायचो म्हणून डॉक्टर साहेब दुसऱ्या भागात जायचे, पण मतदारसंघ सोडला नाही. असे आमदार आपल्याला लाभले. आणि त्याच्यापेक्षा चांगली गोष्ट, त्यांच्यापेक्षा चांगले युवा नेतृत्व सागरदादा आपल्याला लाभले, हे आपलं नशीब आहे. आणि सागरदादा बोलणार कमी पण काम जास्त करणार. कदाचित दादांना तर थोडं बोलायला लागणारच आहे, म्हणजे ते बोलत नाही, पण आमचा आग्रह त्यांना बोलायलाच लागणार आहे. पण दादा आमदार खासदारांच्या सत्काराला सगळेजण येतात. एक तरुण नेतृत्वाच्या सत्कारासाठी एवढे लोक जमले आणि पूर्ण तालुक्यात सुद्धा तुम्ही सकाळपासून बघताय. तुम्ही आमदारांचे चिरंजीव म्हणून तुमचा सत्कार होत नाहीये, तुम्ही युवा नेतृत्व आहे म्हणून तुमचा सत्कार होतोय. हेच मी तुम्हाला सांगू इच्छितो. या संकल्पनेनं साक्री शहराच्या आणि साक्री तालुक्याच्या एक संकल्पनेतनं आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी एक कार्यक्रम नियोजित केला. साक्री नगरपंचायतचे ज्या माता भगिनी, जे आपले लोक आहेत, जे पूर्ण गावाची स्वच्छता करतात, अशा सर्व माता भगिनींचा एक सत्कार म्हणून साडी चोळी वाटप होईल. त्याचबरोबर आपल्या भागातल्या ज्या ज्येष्ठ महिला आहेत, आपल्या भागात ज्या सर्व ज्येष्ठ महिला आहेत, ज्या गरजू महिला आहेत, अशा सर्व माता भगिनींचा सत्कार, वाढदिवसाचा आशीर्वाद घेण्यासाठी सागरदादांच्या हस्ते साडी चोळी वाटप होईल. त्याचबरोबर पावसाळ्याच्या वेळेस आपल्या भाजीपाला विक्रेते, फळ विक्रेत्यांना ज्या ज्या अडचणी येतात, फार शून्यातनं ते आपलं जग निर्माण करतात, अशा सर्व बांधवांसाठी सागरदादा, डॉक्टर तुळशीराम गावित आणि आमदार मंजुळाताई गावित यांच्या माध्यमातून मोठ्या छत्रीचं वाटप आहे. आणि ही जी प्रेमाची भेट आहे
ही प्रेमाची भेट आपण सर्वांनी स्वीकारावी ही नम्र विनंती। आणि प्राथमिक स्वरूपात मी पहिले प्राथमिक स्वरूपात नगरपंचायतच्या ज्या सफाई कामगार महिला आहेत त्यांनी 5 महिला त्यांनी पहिले पुढे यावं। 5-10 आज साक्री या शहरात माझ्या वाढदिवसानिमित्त शिवसेना तालुका प्रमुख पंकजदादा मराठे व युवा सेना अजूदादा सोनवणे यांच्या गोविंदा सोनवणे, राहुल भाऊ भोसले, बाळा खेरना, बाळा शिंदे यांच्या कार्याने आज साक्री नगर परिषदेतील सर्व सफाई कर्मचाऱ्यांना माझ्या वाढदिवसानिमित्त एक छोटीखानी भेट देण्यात आलेली आहे। तसेच इथले जे फळ विक्रेते आहेत त्यांना देखील आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून छत्रीचं वाटप कार्यक्रम करण्यात आलेला आहे। शिवसेना पक्ष जी 80% समाजकारण आणि 20% राजकारण या धोरणावर चालणारे पक्ष असेल, त्याच धोरणावर देखील मी माझा वाढदिवस हा लोकांच्या हितासाठी आणि जनकल्याण आणि समाजकारणासाठीच व्यक्त करण्यात आहेत। असं आज दिवसभराचे आमचे हे कार्यक्रम झालेले आहेत। त्या कार्यक्रमाच्या सर्व शिल्पकारांना, माझ्या शिवसैनिक बांधवांना मी धन्यवाद देतो आणि त्यांच्या हातून असेच समाजकार्य आणि उपक्रम राबत राहावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो। धन्यवाद। छत्रपती शिवाजी महाराज।